ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। आपले संपर्क नेते सन्माननीय मशिलकर साहेब आणि बापूंनी ज्यांचं नाव घेतले ते सर्वजणच आणि व्यासपीठ या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि या शिवसेनेला एकत्र राहण्यासाठी एकत्र ठेवण्यासाठी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी उठाव केला आणि आपल्याला एक ताकद मिळाली आणि त्या ताकदीच्या जोरावरती आज पक्ष वाढवत असताना एक शिवसैनिक म्हणून ज्या ठिकाणी आपल्याला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना ताकद द्यायची त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्या माध्यमातून अनेक योजना अनेक कामे या शहरामध्ये झालेली आहेत, तर त्याचं कुठेतरी परतावा हे आपल्याला त्यांना देणं हे आपलं परम कर्तव्य असं समजतो। आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये शहर मध्य विधानसभा रवींद्र साहेब दक्षिण विधानसभा देखील आपलीच आहे। खरं तर आपण या अगोदर दक्षिण विधानसभा मोहोळ अशा 5 विधानसभा आपण लढवत होतो, परंतु आता 2 जागा आपण या ठिकाणी चाचपणी करत आहात। परंतु माझे एक शिवसैनिक म्हणून एक शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुख हा प्रवास करत असताना ते पाहिलंय, याचा एक छोटासा अनुभव म्हणून मी सांगतो की साहेब आपण या देखील जागा लढवण्यासाठी प्रयत्न करावेत, कारण त्या ठिकाणी शिवसैनिक आपला अनेक वर्षापासून आहे। तो शिवसैनिक अनेक वेळा आपल्याला त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। आमचे शहर प्रमुख असणारे मनोज भाई देखील मोहोळमधून अतिशय चांगल्या मताने निवडणूक लढवलेली आहे, मात्र त्या शिवसैनिकांचा कुठेतरी ते बाजूला राहतायत का असा थोडासा प्रश्न पडतोय। त्यामुळे मी आपणास एक शिवसैनिक म्हणून आपणास विनंती करतो की आपण या बाकीच्या एक मतदारसंघ जिथे शिवसेनेचे आमदार होते ते सर्व विधानसभा त्या आपण लढवावेत आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला आदेश द्यावेत। आणि या ठिकाणी शहर मध्य विधानसभेमध्ये खरं तर आता सांगण्यात आलं मी या ठिकाणी शिवसेना म्हणून एक धनुष्यबाण आणि भगवा हाच आपला उमेदवार असतो। आज तर आपण सगळे शिवसैनिक आहोत, या ठिकाणी अनेक वर्षापासून आपल्या पक्षाचं काम करत आहोत। यापैकी कोणी उमेदवार जरी त्या पक्षाने दिलं अहो त्याचं जर बघायला तर 2014 ला देखील लास्टच्या 12 दिवसात उमेदवार दिला देखील हे शिवसैनिक जीवाचा रानकोट इथं त्यांच्यासाठी काम केले। 2019 ला देखील शेवटच्या 20 ते 22 दिवसामध्ये आलेला उमेदवार या ठिकाणी पण शिवसैनिकांनी सोडून काम केलं। त्यामुळं आपल्या शिवसैनिकाला भगवा झेंडा आणि धनुष्यबाण हे एकच उमेदवार हा आपला असणार आहे। त्यामुळं उमेदवारी कोणाला मिळू दे या ठिकाणी शिवसेनेचा आमदार होणं अतिशय गरजेचं आहे, कारण आपण बघताय ज्या ठिकाणी विकास निधी हा मुख्यमंत्री साहेबांकडून येते, जिल्ह्यासाठी करोडो रुपयाचा येतो, अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी विकास कामं करण्यासाठी अडचण येते। ही अडचण कुठेतरी आता थांबवणं गरजेचं आहे। या अगोदर देखील शिवसेनेचे 4 आमदार या सोलापूर जिल्ह्यामधून होऊन गेले आणि त्या ठिकाणी आपल्याला परत एकदा शिवसेनेचा वैभव ते परत मिळवायचं असेल तर आपल्याला एकत्र राहून या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे। साहेब आपण लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शिवसैनिकांनी प्रत्येक त्या विभागातील लोकांनी इथं महिलांसाठी ते रजिस्ट्रेशन पूर्ण करावेत। आणि या ठिकाणी खरं तर अनेक जर उमेदवार इच्छुक आहेत, बापूंनी आता सांगितलं की मी तो शिवसैनिक म्हणून निवडून आणेल, परंतु शिवसैनिकाला शिवसेनेचा आमदार झाला तरच महाराष्ट्रात किंमत राहणार आहे। आपल्या आमदारासोबत आपण फिरावं लागणार आहे आणि ती इज्जत ते मान सन्मान हा एक काळी सोलापूरमध्ये शिवसेनेचा भगवा दूर होता। त्याच पद्धतीने आता परत एकदा आपण करूया असा निर्धार करूया। माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद जय महाराष्ट्र।